हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत क्लास फर्स्ट इंग्लिश लेसन नंबर 1.4 लेटस रीड. तर इथं काही 2 लेटर वर्ड्स दिलेले आहेत. तर 2 लेटर वर्ड्स आपल्याला LKG आणि UKG मध्ये मुलांना झालेले आहेत. तर या 2 लेटर वर्ड्सचा वापर करून आपल्याला इथं 3 लेटर वर्ड्स कन्स्ट्रक्ट करायला सांगितलेलं आहे. तर इथं आपल्याला ॲरो करून दाखवलेलं आहे. एक एक्झाम्पल पहा. AN च्या जागी मी इथंच लिहिते AN डॅश दिलेला आहे. डॅशच्या जागी कुठलंही एक लेटर घेऊन आपल्याला इथं 3 लेटर बनवायचं आहे. तर एक्झाम्पल CAN कॅन, FAN फॅन, MAN मॅन, VAN वॅन, PAN पॅन. अशा प्रकारे आपल्याला AN चा हा टेबल इथं आपण फॉर्म करू शकतो. त्याच्यापासून 3 लेटर वर्ड्स तयार करू शकतो. नेक्स्ट आहे OP मध्ये सांगण्यात आलेलं आहे POP पॉप, COP कॉप, HOP हॉप, TOP टॉप, MOP मॉप. अशा प्रकारे आपण याचे 3 लेटर वर्ड्स प्रिपेअर करू शकतो. अजून काही 3 फ्लावर्स दिलेले आहेत, त्यांचं सुद्धा सेम 3 लेटर वर्ड्स फॉर्मच करायचे आहेत. तर चला तर पाहूया. FUN फन, NUN नन, RUN रन, SUN सन, BUN बन. नेक्स्ट आहे BIN बीन, TIN टीन, PIN पीन, WIN वीन, FIN फीन. नेक्स्ट वन आहे HEN हॅन, MEN मॅन, PEN पेन, TEN टॅन, DEN डेन. अशा प्रकारे मुलांकडून आपण रीड करून घ्यायचे, वर्ड्स प्रिपेअर करायचे आहेत, मेक अ वर्ड्स करायचं आहे आणि हे वर्ड्स त्यांना नोटबुकमध्ये लिहायला सांगायचे आहेत आणि कंटिन्युअसली रीडिंग घ्यायचं आहे. रीडिंग केलं तरच मुलांना रीड करता येणार आहे. फक्त पाहून मुलं रीड करू शकत नाही. त्यांच्याकडून पुन्हा 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 म्हणून घेणं गरजेचं आहे, तरच मुलं रीड करू शकणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्कल द करेक्ट लेटर्स, राईट द वर्ड्स इन द बॉक्स. करेक्ट लेटरला सर्कल करा आणि ते लेटर्स बॉक्समध्ये लिहिण्यास सांगितलेलं आहे. तर इथं बॅटचा पिक्चर देण्यात आलेला आहे. बॅटचं स्पेलिंग आहे BAT बॅट. हेन, हेनचं काय येणार आहे, कुठले कुठले वर्ड्स येणार हेनमध्ये, HEN हॅन. नेक्स्ट वन आहे वॅन. वॅन मध्ये कुठलं येणार लेटर्स, कुठले कुठले लेटर्स येणार आहेत, VAN वॅन. नेक्स्ट वन आहे हट. हट मध्ये येणार आहे HUT हट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट पिक्चर आहे बॉक्स. बॉक्सचं लेटर, बॉक्समध्ये कुठले कुठले लेटर्स येतील, BOX बॉक्स. तर अशा प्रकारे लेटर्सना सर्कल करून बॉक्समध्ये आपल्याला ते 3 लेटर वर्ड्स लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रेक डाऊन द फॉलोइंग वर्ड्स ॲज शोन बिलो. तर खाली काही आपल्याला वर्ड्स दिलेले आहेत, तर त्या वर्ड्सना आपल्याला ब्रेक करायचे. काय करायचे, ब्रेक करायचे. ब्रेक करून त्यांना सेपरेट लिहायचं आहे. तर इथं दिलेलं आहे M ला सेपरेट केलेलं आहे, अँड ला लिहिलेलं आहे. तर इथं पेन मधल्या P ला सेपरेट करूया, EN ला इथं लिहूया. विन मध्ये W ला सेपरेट ब्रेक करूया आणि IN ला इथं लिहूया. पॉप मध्ये P ला ब्रेक करूया, OP नेक्स्ट बॉक्स मध्ये लिहूया. सन मधल्या S ला ब्रेकआउट करूया आणि UN नेक्स्ट बॉक्स मध्ये लिहूया. इथं पुढे दिलेलं आहेत 5 लेटर 6 लेटर वर्ड्स आहेत. तर त्यामध्ये
मँगो मधल्या 2 लेटर्सला डिवाइड केलेलं आहे, मॅन आणि गो. मॅन हा वेगळा वर्ड झाला आणि गो हा वेगळा वर्ड झाला. अशा प्रकारे आपल्याला खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, तर त्यांना सुद्धा आपल्याला ब्रेक डाऊन करायचं आहे. पेन्सिल दिलेला आहे, तर फर्स्ट बॉक्समध्ये येणार पेन, नेक्स्ट बॉक्समध्ये येणार सील, नेक्स्ट मध्ये आहे विंडो, फर्स्ट बॉक्समध्ये येणार विन, सेकंड बॉक्समध्ये येणार विंडो. नेक्स्ट वर्ड आहे पॉपकॉर्न, फर्स्ट मध्ये येणार पॉप, सेकंड बॉक्समध्ये येणार कॉर्न, पॉपकॉर्न. संडे मध्ये फर्स्ट बॉक्समध्ये येणार सन, सेकंड बॉक्समध्ये येणार डे. तर अशा प्रकारे मुलांकडून आपल्याला हे वर्ड्स, हे लेटर्स ब्रेक डाऊन करणं, सर्कल करणे आणि बॉक्समध्ये लिहिणे आणि 3 लेटर वर्ड्स प्रिपेअर करणं, हे आपल्याला कंटिन्युअसली प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे. तरच मुलं हे पेपरमध्ये किंवा टेस्टमध्ये लिहू शकतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.